हे आहे गडचिरोली येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालय। या रुग्णालयातील सर्वात मोठी खासियत म्हणजे रुग्णालयात ऑर्थोपेडिक सेंटर हे 3ऱ्या मजल्यावर आहे। आता तुम्ही म्हणाल त्यात काय खासियत आहे? ती खासियत म्हणजे 3ऱ्या मजल्यावर रुग्णाला व्हीलचेअरवरून उचलून न्यावे लागते, कारण 3ऱ्या मजल्यावर जाण्यासाठी रुग्णालयात लिफ्ट व्यवस्था नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। पालकमंत्र्यांनी किती योग्य प्रकारे लक्ष देऊन जिल्हा रुग्णालयाचा विकास केला हे या ठिकाणी भेट देऊनच कळते। मेडिकल मॅनेजमेंट गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून परिचित आहे। रुग्णांना होणारा त्रास आणि येथील असुविधांबाबत सातत्याने अनेक तक्रारी येत होत्या। या तक्रारी लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात भेट दिली। तेथील आरोग्य सोयीसुविधांची पाहणी करत प्रत्येक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाशी स्वतः संवाद साधला। या रुग्णालयाची अवस्था बघूनच कळतं की किती वाईट आहे। त्यांनी रुग्णांना आरोग्याविषयी विचारपूस केली। या रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा आणि डॉक्टर नर्स यांच्याकडून कसे उपचार केले जातात यांची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी यावेळी केली। रुग्णालयातील उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांशी आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी असभ्य वर्तन करतात अशा प्रतिक्रिया रुग्णांकडून येत होत्या। रुग्णांना उद्धटपणे वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांची कानउघाडणी विजय वडेट्टीवार यांनी या पाहणी दौऱ्यात केली। मॉर्निंगला कोणाची विजिट आहे, इव्हिनिंगला कोणाची आहे, मला डॉक्टरांची यादी टाका। तर दुर्दैव आहे की पालकमंत्री होम मिनिस्टर आहे, आरोग्य मंत्री तर अखंड बुडालेला आहे भ्रष्टाचारामध्ये। अखंड अनेक आरोप, मोठमोठे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत। ते विषय मागे निघालेत, पुढे निघणार आहे। त्यांचं लक्ष नाही आहे, सरकारचंच लक्ष ऐकून या सगळ्या अत्यंत आवश्यक असलेल्या सेवेकडे नाही आहे। यांना टेंडरमधून कमिशन, कमिशनमधून टेंडर एवढेच यांचं सध्या काम चाललेलं आहे। एकमेकावर आरोप करणं, आता सत्तेसाठी वाटेल ते अशा प्रकारचा याचा धंदा सुरू आहे। आम्ही घेऊ, काही विषय आमच्या लक्षात गंभीर आलेले आहे, ते मांडू आम्ही। प्रसूती रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवणं, रात्रपाळीत वरिष्ठ व अनुभवी डॉक्टरांची अनुपस्थिती, फायर ऑडिट होऊन देखील योग्य खबरदारी घेतली जात नाही असा या सरकारी रुग्णालयाचा कारभार पूर्णपणे रामभरोसे। दुर्दैवानं काही घडलं तर करून घ्या, आणि ते फायरचं काय ते पण बघा। आपल्या याचं लिफ्टचं ते पण इलेक्ट्रिक डिपार्टमेंटकडे आहे काय? कोण आहे तो इलेक्ट्रिकला? जिल्हा ग्रामीण रुग्णालयात MRI, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक अशा महत्त्वपूर्ण सुविधा नसल्याने गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। 10 वर्षापासून येथे भाजपचा आमदार आहे। भाजपचा खासदार 10 वर्ष होता। देवेंद्र फडणवीस पालकमंत्री आहे। जिल्ह्यात बिनकामाचा एक महायुतीतील मंत्री आहे। तरी सुद्धा गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य सेवेबाबत सरकारचे दुर्लक्षित धोरण आहे। दुर्गम भागातील रिक्त पदे भरणे हे आरोग्य मंत्र्यांच्या अखत्यारीत असतानाही केवळ टेंडर व त्यातील कमिशन खाण्यातच राज्याचे आरोग्य मंत्री अकंठ बुडाले आहेत।